जे शिक्षक मित्र केंद्र प्रमुख भरतीची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, काल एक शासन निर्णय निघालेला आहे. आपल्याला माहीतच असेल. तर तो शासन निर्णय ज्याची की आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो. आपल्या सर्वांना माहीत आहे, की गेल्या महिन्यामध्ये 18 तारखेला अधिसूचना फायनल झाली होती. जी की 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आली होती आणि त्याही नंतर आता आपल्याला वाटत होतं, की पुढची प्रोसेस नेमकी किचकट आहे, कशा पद्धतीने पूर्ण होते, होत नाही, किती दिवस लागतात, संभ्रम होते. काही जण म्हणत होते, की आता परीक्षा लांबणार. ह्या आणि त्या सर्व गोष्टी केल्या जात होत्या. परंतु मित्रांनो, आपली जी कोर टीम आहे, केंद्र प्रमुख भरती संदर्भाने जी केंद्र प्रमुख कोर टीम आहे, त्यामध्ये राजेंद्र खैरनार सर असतील, मालेगावची त्यांची सर्व टीम असेल, इरा अकॅडमीचे रवींद्र लेंबे सर असतील, विजय सहाने सर असतील आणि इतर सर्वच जण सोबतच आता जे 19 तारखेला मंत्रालयामध्ये हजर होते. जवळपास 39-40 जणांची टीम खरंच मित्रांनो खूप मोठ्या पावसामध्ये जोखीम घेऊन आपल्यासाठी मित्रांनो नक्कीच हा विजय याला म्हणता येईल, की हा खेचून आणलेला आहे आणि या शासन निर्णयाची आपण वाट पाहत होतो. तोच शासन निर्णय केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भाने मार्गदर्शक सूचना ज्या की आपल्या शिक्षण विभागाने काढलेल्या आहेत. नक्कीच हे त्याचं फलित म्हणता येईल. नक्कीच आपण सर्वांचे आभार मानूयात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम राजेंद्र खैरनार सर असतील आणि त्यांची टीम असेल किंवा केंद्र प्रमुख भरती संदर्भातील जी कोर टीम आहे, या सर्वांचं आपण इथे अभिनंदन करूयात मित्रांनो आणि आभार सुद्धा मानूयात. नक्कीच मित्रांनो, जेही शिक्षक मित्र येथे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर बघा, या शासन निर्णयामध्ये आपल्याला काय दिसतं, कशा पद्धतीने त्यामध्ये थोडेफार काही चेंजेस आहेत आणि पुढील दिशा कशा पद्धतीने आहे, या संदर्भाने आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात मित्रांनो. तर बघा, इथे आपल्याला सरळ दिसत आहे, की समूह साधन केंद्र समन्वयक. आता मागच्याच 21 तारखेच्या जी मध्ये आपल्याला ह्या गोष्टीची माहिती झालेली आहे, की केंद्र प्रमुख याचं नाव आता बदललेलं आहे. नक्कीच समूह साधन केंद्र समन्वयक म्हणून त्याचं नाव, असं नवीन नाव याला देण्यात आलेलं आहे. याच्या विरोधात सुद्धा काही जणांनी याला सुद्धा स्थगिती देण्याचं निवेदन जे आहे ते काही केंद्रप्रमुख संघटनांनी दिलेलं आहे. तर असो, ती बाब वेगळी आहे. आपल्याला येथे परीक्षा होणे महत्त्वाचं आहे. तर केंद्रप्रमुख संदर्भाने पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना या मध्ये किंवा या शासन निर्णयामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या कशा पद्धतीच्या आहेत बघा. तर हा शासन निर्णय आहे मित्रांनो 29 ऑगस्ट रोजीचा 2025चा. नक्कीच मित्रांनो, काल हा शासन निर्णय आलेला आहे. याच एका दिवसाच्या आधीच या संदर्भाने ग्रामविकास विभागाने सुद्धा एक शासन निर्णय काढला होता, जो की दिव्यांगांसंदर्भात होता. अधिसूचना झाल्याच्या नंतर तो शासन निर्णय दिव्यांगांसंदर्भातचा निघणे खूप महत्त्वाचे होते, ज्याच्यासाठी आपली केंद्र प्रमुख कोर टीम जी आहे ती खूप झटलेली आहे आणि लागोपाठ लगेचच एकाच दिवसामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आहे तो 28 तारखेला ग्रामविकासचा आला आणि 29 ऑगस्टला जो आहे हा आपल्या शालेय शिक्षण विभागाचा किंवा शासन निर्णय काढलेला आहे. नक्कीच आपल्या कोर टीमचं काम जे आहे ते खूप मोलाचं बहुमूल्य काम असं त्यांनी केलेलं आहे. तर बघा, त्यामध्येच आपण इथे पुढे जाऊया. तर यामध्ये आपल्याला इथे काही शासन निर्णय दिसत आहेत. शासन निर्णयामध्ये आपल्याला या आधीचे जे शासन निर्णय आहेत ते आहेत 14/9चा शासन निर्णय आहे, 18चा, त्यानंतर 1 ऑगस्टचा आहे, 19चा आणि आपल्या परीक्षेच्या संदर्भाने जो 1 डिसेंबर 2022चा शासन निर्णय होता 50-50% पदभरतीचा, तो पण आहे. त्यानंतर आणि हा 28 ऑगस्ट म्हणजेच हा 29 ऑगस्टला आलेला आहे आणि त्याच्या एक दिवस आधी 28 ऑगस्टला ग्रामविकास विभागाचा हा दिव्यांगांसंदर्भातचा हा सुद्धा संदर्भ इथे देण्यात आलेला आहे. हा सुद्धा आपल्यासाठी शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, तर या संदर्भाने आपल्याला इथे डिटेल माहिती थोडीशी दिलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, की 4860 मंजूर पदं आहेत पूर्ण केंद्र प्रमुखांचे. त्याच्यामध्ये जे 50% असणार आहेत तर ते पदोन्नतीने असणार आहेत आणि 50% विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे भरले जाणार आहेत. हे सर्व आपल्याला कल्पना आहे. त्यानंतर बघा, मग याच संदर्भाने इथे दिलेले आहे आपल्याला 50-50%चे. त्यानंतर पदभरतीचे प्रमाण जे आहे ते बघा, 2 पद्धती दिलेल्या आहेत. पदभरतीचे मार्ग जे आपल्याला दिलेले आहेत ते 2 आहेत. एक पदोन्नतीचा आहे, पदोन्नती 50%. बऱ्याच जिल्ह्यामध्ये ह्या पदोन्नती झालेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल या संदर्भाने 30 जागांचं जे पदोन्नती आहे ती सुद्धा दिलेली आहे. काही इतर जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा ही पदोन्नती झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली जी परीक्षा असणार आहे,
परीक्षेची आपण वाट पाहत आहोत त्या संदर्भाने आपण जास्त माहिती घेऊया. पदोन्नतीच्या संदर्भाने बऱ्याच जागेवरती झालेल्या आहेत, त्याबद्दल जास्त बोलणं नको. तर बघा, यामध्ये मग आपल्याला म्हणजे दुसरी पद्धत जी आहे परीक्षेची, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, याद्वारे हे 50% पदं भरली जाणार आहेत, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यामध्ये बघा, समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच काय, केंद्र प्रमुख, या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या संदर्भाने व्यवस्थित डिटेल अशी माहिती घेतली होती. तरीही काहींना जर यामध्ये अडथळा असेल तर बऱ्याच जणांना यामध्ये संभ्रम सुद्धा आहे. तर बघूया त्यांच्यामध्ये जो काय त्यांना अडथळा येत आहे. बघा, प्रशिक्षित याचा अर्थ समजून घेऊया. प्रशिक्षित म्हणजेच तुम्हाला शिकवता येते, म्हणजेच तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. ते ट्रेनिंग शिकवण्याचं ट्रेनिंग कशामध्ये घेतलेलं आहे, मग तुम्ही तुमचा D.Ed असेल किंवा B.Ed असेल, बरोबर आहे. हे जे डिप्लोमा आहेत, ह्या डिप्लोम्यामध्ये आपण शिकलेलो आहेत की विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, म्हणजे ते आपण प्रशिक्षित झालेलो आहोत. म्हणजेच नक्कीच आपलं D.Ed असेल किंवा B.Ed असेल तरीही तुम्ही येथे पात्र आहात. त्यानंतर पदवीधर म्हणजेच काय की कुठलीही पदवी, मग ती तुमची BA असो, B.Com असो किंवा BSc असो, बरोबर. या तिन्हीपैकी कुठलीही पदवी. आणि पदवीधर शिक्षक यामध्ये काय आहे की जो शिक्षक त्याने पदवी धारण केलेली आहे आणि या पदवीच्या आधारे त्याला प्रमोशन भेटलेलं आहे. काय मिळालेलं आहे, प्रमोशन मिळालेलं आहे, त्याला म्हणायचं पदवीधर शिक्षक. किंवा त्याला पदवीधर श्रेणी जी आहे ती श्रेणी मिळालेली आहे, त्याचं प्रमोशन झालेलं आहे. तर अशा जे प्रशिक्षित म्हणजे त्यांचं D.Ed B.Ed आणि त्यांची डिग्री होऊन ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे, ज्यांना स्केल मिळत आहे, ते शिक्षक म्हणजेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक. आता याच्यामध्ये काही अडचण आहे का कोणाला, बिलकुल अडचण नसायलाच पाहिजे. त्यानंतर बघा, प्रशिक्षित शिक्षक म्हणजेच काय, D.Ed किंवा B.Ed झालेले त्यांना प्रशिक्षित शिक्षक म्हणायचं. असे सर्व या संवर्गातील उमेदवार पात्र असणार आहेत. म्हणजे सरळ काय, जेही शिक्षक D.Ed किंवा B.Ed झालेलेच असणार आहेत, कारण की ते शिक्षक लागलेत म्हणजे त्यांना कंपल्सरी आहे. इथे दिलेले बघा, तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता पूर्ण किंवा धारण केलेली असली पाहिजे. अर्हता म्हणजेच काय की सरळ इथे आपल्याला दिसत आहे की आता मी सांगितलं की जे पदवीधर शिक्षक आहेत ज्यांना प्रमोशन मिळालेले आहे त्यांची काय असणार आहे, BA B.Com BSc यापैकी कुठलीही एखादी डिग्री असणार आहे. तर ती डिग्री म्हणजेच पदवी या जे प्रशिक्षित फक्त शिक्षक असणार आहेत त्यांनी कंप्लीट केलेली असावी. म्हणजे D.Ed BA असेल, B.Com असेल, BSc असेल, या गोष्टी म्हणजेच ही पदवी या प्रशिक्षित शिक्षकाने काय केलेली पाहिजे, धारण केलेली पाहिजे. म्हणजे त्यांना पदवीधर प्रमोशन मिळालेलं असावंच असं काहीही नाही. फक्त त्यांच्याकडे BA B.Com BSc यापैकी कुठलीही एक पदवी पाहिजे आणि तो D.Ed किंवा B.Ed असायला पाहिजे. ह्या दोनच अटी येतं, बस संपलं इथंच, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतर बघा, उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या पदावर किमान 6 वर्षे. आता बघा इथं काय दिलेलं आहे, त्या पदावर म्हणजेच एकतर तो प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद असेल किंवा प्रशिक्षित शिक्षक पद असेल, या दोन्हीपैकी कुठलेही. आता तुमचा प्रश्न असेल की नेमकं मग सर माझं प्रमोशन झालं होतं, मी पहिले 4 वर्ष प्रशिक्षित शिक्षक म्हणून होतो, प्राथमिक शिक्षक, आणि त्यानंतर माझं पदवीधर मध्ये प्रमोशन झालं, मग ते 3 वर्ष, अशी मला एकूण मिळून 6 वर्ष, तरी हरकत नाही. फक्त त्याच्यामध्ये अट एवढीच आहे की तुम्हाला 6 वर्ष पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही एका पदावर म्हणजे पदवीधर शिक्षक पदावर असावं किंवा प्राथमिक शिक्षकावर, दोन्ही मिळून जरी असले तरी तुमचे फक्त 6 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे. मग तुम्ही यासाठी नक्कीच पात्र आहात. मग दोन्हीचे 6 असोत किंवा एकाचे 6 असोत किंवा दोन्ही मिळून 6 असोत, काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पात्र आहात. त्यामुळे निश्चिंत राहा. त्यानंतर बघा, आता मग यासाठी शिक्षण सेवक काय केलेलं आहे की शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात यावी. इथे काय केलेलं आहे, जेही शिक्षक मित्र शिक्षण सेवक करून आता ते नेमके 6 वर्ष होत असतील त्यांना सुद्धा इथे संधी मिळू शकते, कारण की त्यांचे शिक्षण सेवक सुद्धा यामध्ये धरलं जाणार आहे, ते वगळण्यात येणार नाही. शिक्षण सेवकाचे 3 आणि इतर 3 वर्ष तुमची 6 वर्षे सेवा पाहिजे, बरोबर. त्यानंतर पदभरती वर्षाच्या 1 जानेवारी रोजी 6 वर्ष 1 जानेवारी रोजी 6 वर्ष कालावधी सेवा पूर्ण होणे आवश्यक राहील. म्हणजेच बघा, आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे, पदभरतीच्या वर्षाच्या 1 जानेवारीला.
आता इथे पुन्हा एक प्रॉब्लेम येत आहे की काही जण जे नवीन 2018-19च्या भरतीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे लागलेले आहेत, त्याही शिक्षक मित्रांना इथे संधी नक्कीच मिळू शकते. येथे या वाक्यरचनेवरून आपल्याला दिसत आहे. मागच्या निर्णयामध्ये काय होतं की जाहिरातीच्या वर्षाच्या 1 जानेवारीला. तर मग आता आपल्या सर्वांना माहीत आहे जाहिरात आपली जून 2023ला निघली होती, बरोबर आहे. जून 2023 म्हणजेच येथे जर जाहिरातीचं वर्ष असतं तर ते नक्कीच 1 जानेवारी 2023 पकडलं असतं. परंतु येथे काय दिलेलं आहे पदभरतीच्या वर्षाच्या. आता ही पदभरती 2025 मध्ये होत आहे, म्हणजेच येथे 1 जानेवारी 2025 पकडलं जाऊ शकतं. त्यामुळे नक्कीच जे काही नवीन पोर्टलद्वारे शिक्षक भरती झालेले आहेत त्यांना जर 6 वर्षे होत असतील तर त्यांचा सुद्धा येथे विचार केला जाऊ शकतो. त्यांनीही येथे तयारी करायला हरकत नाही. त्यानंतर बघा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नतीच आहे, बरोबर आहे ना. कारण की 50% पदोन्नती आहे आणि 50% परीक्षेद्वारे ही एक टाईपची पदोन्नतीच आहे. म्हणून याला काही सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही. ही गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायची आहे. सामाजिक आरक्षण म्हणजे कोणतं की जे काही सामाजिक आरक्षण असतं SC, ST, OBC, इतर आहे किंवा ICBC आहे, तर हे कुठलंही आरक्षण इथे लागू राहणार नाही. कारण की याचा आधीच्या भरतीच्या संदर्भाने शिक्षक होताना आपण लाभ घेतलेला आहे. ही एक टाईपची पदोन्नती असल्यामुळे इथे कुठलंही सामाजिक आरक्षण राहणार नाही, बरोबर. फक्त तथापि बघा दिव्यांगाचे समांतर आरक्षण लागू असल्याने वरून नमूद केलेल्या या संदर्भात कार्यवाही करण्यात यावी. तर जो कालचा ग्रामविकास विभागाने दिव्यांगाचा शासन आदेश काढलेला आहे तो यासाठी काढलेला आहे की यामध्ये फक्त दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे, बाकी इतर कुठलंही समांतर आरक्षण नाही आहे, बरोबर. त्यामुळे सर्व जे आहे ते ओपन टू ऑल असणार आहेत, फक्त दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे. हे आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा कोट्यातील 50% पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी. म्हणजेच आता जर समजा हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये जर उदाहरणार्थ 100 पदे आहेत केंद्रप्रमुखाची, तर त्यापैकी 50% तर म्हणजे 50 गेले पदोन्नतीसाठी आणि 50 आले परीक्षेला. तर ही जी परीक्षेला 50 पदे आलेली आहेत तर यांनाच काय पकडायचं आहे 100 पदे म्हणून, म्हणजे 100% पद असं पकडायचं आहे आणि यानुसार जे काही दिव्यांगाला आरक्षण असेल ते इथे द्यायचं आहे या संदर्भाने, बरोबर. त्यानंतर बघा त्यानंतर पुढे आपल्याला इथे दिलेलं आहे सन 2023 मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या सर्वांना माहित आहे जून 2023, बरोबर आहे. तथापि काही कारणास्तव परीक्षा होऊ शकली नाही. काही नाही, खूप साऱ्या कारणास्तव परीक्षा होऊ शकली नाही, सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल, म्हणजे ज्याही जवळपास 54-56 हजार लोकांनी जे अर्ज केले होते केंद्रप्रमुख परीक्षेसाठी, त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. म्हणजे ज्यांनीही आता हजार रुपये खर्च केला होता त्यांना पुन्हा 1000 रुपये घालायचे का तर नाही घालायचे. निश्चिंत राहा, तुमचे 1000 रुपये वाचणार आहेत. तुम्हाला त्याच फॉर्मवरती इथे परीक्षा देता येणार आहे. परंतु जर काही उमेदवारांसाठी वय, अर्हता या संदर्भाने जर काही बदल करायचा असेल, तुमचं काही ग्रॅज्युएशन तुम्ही आणखी कंप्लीट केला असेल किंवा काही दुसरी पदवी घेतली असेल तर ती आपल्याला अपडेट करायची संधी, नोंदणी करण्यासंदर्भाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजेच नक्कीच काय होईल की जेही नवीन उमेदवार ज्यांना फॉर्म भरायचा आहे, ज्यांना बदलायचा आहे किंवा ज्यांना काही चेंजेस करायचे आहेत त्यांना नक्कीच येथे संधी देण्यात येणार आहे. निश्चिंत राहायचं आहे आपण. पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला दिलेला आहे. सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना काय करायचं आहे शासन निर्णयाच्या दिनांकापासून 8 दिवसात कळवायची आहे. म्हणजे सर्व जिल्हा परिषदांना आता इथे महत्त्वाचं काम, पुढचा टप्पा काय असणार आहे तर सर्व जिल्हा परिषदांनी त्यांचे जे मंजूर पदं आहेत, जे विभागीय परीक्षेद्वारे भरायचे आहेत ते पदं त्यांची निश्चिती करायची आहे आणि त्यामध्ये कालचा जो दिव्यांगाचा निर्णय आहे त्या निर्णयानुसार दिव्यांगाचे पद वेगळे आणि बाकी जे भरायचे पद आहेत त्यांची इत्थंभूत माहिती जी आहे ती संकलित करून 8 दिवसाच्या आत कोणाला कळवायची आहे शिक्षण संचालक प्राथमिक यांना 8 दिवसाच्या आत. म्हणजे कधीपासून तर हा शासन निर्णय निघल्यापासून. हा शासन निर्णय कधी निघाला काल 29 तारखेला. तर कालपासून जे आता पुढचे 8 दिवस असणार आहेत या 8 दिवसामध्ये ह्या सर्व जिल्हा परिषदा आहेत 36 त्यांना सर्वांना हे काम आहे की त्यांनी केंद्रप्रमुखांची पदे दिव्यांगाच्या आरक्षणासह संचालकांना कळवायची आहेत. मग आता इथे आपली सुद्धा जबाबदारी आहे की जर कुठली जिल्हा परीक्षा जर लवकर घ्यायची असेल, होऊ घालायची असेल तर शिक्षक या नात्याने, परीक्षार्थी या नात्याने आपण सुद्धा आपापल्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन जिल्हा परिषदांमध्ये
आपली माहिती जी आहे ती संचालकांना कळवलेली आहे का नाही ही पाहणं आपलं काम आहे आणि नक्कीच हे आपण करायला पाहिजे. जर 8 दिवसामध्ये ही सर्व जिल्हा परिषदांनी माहिती पोहोचवली तर नक्कीच येणाऱ्या बघा पुढे काय दिलेले आहे, शिक्षण संचालक यांनी पुढील त्यानंतरच्या 4 दिवसात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे ही माहिती द्यायची आहे. जर जिल्हा परिषदांनी 8 दिवसामध्ये माहिती दिली तरच शिक्षण संचालक परीक्षा परिषदेकडे पुढील 4 दिवसामध्ये माहिती देतील. जर जिल्हा परिषदांनी दिली नाही तर शिक्षण संचालकही पुढे देणार नाहीत. त्यामुळे परीक्षेला विलंब होऊ शकतो. तर नक्कीच ही इथे आपली जबाबदारी आहे की ज्या ज्या जिल्हा परिषदामध्ये आपण आहात त्या जिल्हा परिषदामध्ये जाऊन दररोज या गोष्टीची माहिती घ्यायला हवी की आपली माहिती गेलेली आहे का नाही त्या संदर्भाने, बरोबर. त्यानंतर बघा, त्या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित करायची आहे, तात्काळ करायची आहे. त्यानंतर शक्य तितक्या लवकर परीक्षेचे आयोजन करायचे आहे. म्हणजे परीक्षा परिषद जी आहे हे 12 दिवस पकडून चला. 8 दिवस जिल्हा परिषदांनी माहिती संचालकाला द्यायची आणि पुढे 4 दिवसात संचालकांनी परीक्षा परिषदेला माहिती द्यायची. म्हणजे असे 12 दिवस, 12-15 पकडून चला. त्यानंतर परीक्षा परिषदेनं काय करायचं आहे, तात्काळ परीक्षेसंदर्भात आयोजन करायचं आहे. कोणासोबत? शिक्षण विभागाशी सल्लामसलत करून, या शासन निर्णयासोबत या अनुषंगाने सल्लामसलत करून परीक्षा परिषदेने लवकर काय करायचं आहे, परीक्षा कशी घेता येईल, कोण्या पद्धतीने घ्यायची, तर ह्या सर्व गोष्टीचं आयोजन कसं करायचं, या सर्व गोष्टीचं तात्काळ नियोजन करून परीक्षा जाहीर करायची आहे. म्हणजेच काय होईल की आपल्याला इथे लक्षात येतं की परीक्षेला आता जास्त वेळ राहिलेला नाही. शासन परीक्षा घेण्यावर आता ठाम आहे. त्यांना लवकर परीक्षा घ्यायची आहे. जसं हा शासन निर्णय ज्याप्रमाणे 28 ऑगस्टला ग्रामविकास विभागाने शासन निर्णय काढला, लगेच एका दिवसामध्ये शिक्षण विभागाने हा तत्परता ही दाखवलेली आहे. येथे शिक्षण विभागाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यानंतर निश्चितच येथे तात्काळ ही भाषा वापरलेली आहे. म्हणजे परीक्षेला आता जास्त वेळ नाहीये. हे 8 आणि 4 12 दिवस पकडून चला, 12 किंवा याला 15 दिवस पकडून चला. आणि त्यानंतर परीक्षा परिषद जे आहे ते नियोजन त्याला 4-5 दिवस पकडून चला. असं हे 20 दिवसाचं नियोजन असणार आहे. 20 दिवसामध्ये निश्चितच आपली परीक्षा घोषित होऊ शकते आणि तिथून पुढे एक 7 ते 8 दिवसांचा कालावधी फॉर्म एडिट करण्यासाठी, नवीन फॉर्म भरण्यासाठी दिला जाईल आणि म्हणजे तो पुढचा एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी आपल्याला पकडून चला परीक्षेसाठी. म्हणजे हे 20 आणि हे 20 जवळपास आपल्याकडे 40 ते 45 दिवसाचा कालावधी परीक्षेसाठी राहिलेला आहे. नक्कीच मित्रांनो, आपण सर्वांनी इथे अभ्यासावरती आता तुटून पडा. निश्चितच आपल्या केंद्र प्रमुख भरतीची जी कोर टीम आहे, राजेंद्र खैरनार सर असतील आणि इतर लढवय्ये मावळे आपण त्यांना म्हणू ते असतील, त्यांनी निश्चितच आपल्यासाठी ही आनंदाची बातमी खेचून आणलेली आहे. आता इथे आपलं काम आहे की निश्चितच आपण जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, अभ्यासावरती तुटून पडायचं आहे आणि केंद्र प्रमुख ही पोस्ट आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपल्या हातामध्ये खेचून आणायची आहे, घेऊन यायची आहे. निश्चितच मित्रांनो, आपल्या सर्वांना येणाऱ्या केंद्र प्रमुख परीक्षेसाठी आणि आपल्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच नवीन आणि केंद्र प्रमुख विषयाच्या व्हिडिओसाठी निश्चितच मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि याच संदर्भाने आपण पेपर 2च्या संदर्भाने काही टॉपिक वाईज व्हिडिओ सुद्धा यावरती घेऊन येत आहोत. ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.